सोशल मीडियावर काही काळापासून असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत। अन्न खाताना, व्यायामशाळेमध्ये व्यायाम करताना किंवा नाचत असताना लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना यामध्ये सामील झालेल्या आहेत। यामध्ये आणखी एक भर आणि आणखी एक व्हिडिओने यामध्ये भर घातलेली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनी देशभरामध्ये जल्लोष साजरा केला जातो। कुठे ढोल पथक, कुठे डीजे पथक, कुठे बँजो तर कुठे पारंपरिक वाद्य वाजून आनंद आणि जल्लोष साजरा केला जातो। यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। नाशिकमध्ये डीजेच्या दणदणाटाने नितीन फकीरा रणशिंगे वय वर्ष 23 राहणार फुलेनगर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। भीम जयंती दिनी डीजेच्या मोठ्या कर्कश आवाजाने त्याच्या नाकातोंडातून रक्त बाहेर आले आणि त्याचा मृत्यू झाला। पण नक्की या तरुणाचा मृत्यू हा डीजेच्या आवाजाने झाला की दुसऱ्या कारणाने झाला? पोलिसांनी केलेल्या तपासात नेमकं काय आढळून आलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट नेमका काय सांगतो यावरतीच एक दृष्टिक्षेप। नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूज वरती हार्दिक स्वागत। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। विविध वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल यांच्यावरील बातम्याच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी नाशिकच्या फुलेनगर परिसरात डीजे लावण्यात आला होता। याच परिसरामध्ये राहणारा नितीन फकीरा रणशिंगे हा तरुण देखील त्या ठिकाणी आला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये तो देखील सामील झाला। डीजेच्या तालावर विविध गाण्यांचा आनंद आणि उत्साहाच्या भरात तो देखील या उत्सवामध्ये सामील झालेला होता। त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळ आणि त्याचा परिवार देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता। डीजेच्या तालावर तो नाचत असताना एकाएकी डीजेच्या दणदणाटाने त्याच्या नाकातोंडातून आणि कानातून रक्तस्राव होण्यास सुरुवात झाली। तात्काळ त्याच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी त्याला बाजूलाच असणाऱ्या, जवळच असणाऱ्या शासकीय रुग्णालयामध्ये देखील दाखल केले। नितीन फकीरा रणशिंगे यास तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे। डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झालेला संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान मयताला इतर काही आजार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। यातच आता पोलीस आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे आणि माहितीनुसार नितीन हा मागील 4 वर्षापासून आजारी होता। त्याला क्षयरोग झालेला होता आणि मागच्या 4 वर्षापासून त्याच्यावरती एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट डॉक्टरांकडून मागील 4 वर्षापासून उपचार सुरू होते। घटनेच्या दिवशी नितीन हा त्याच्या घरी होता आणि घरीच त्याला जास्त त्रास झाल्यामुळे त्याला नजीकच्याच शासकीय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन फकीरा रणशिंगे वय वर्ष 23 राहणार फुलेनगर हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्या उत्सव आणि जल्लोषामध्ये साजरा करण्यासाठी गेला होता। यावरती संभ्रम निर्माण झालेला आहे आणि डीजेच्या कर्कश आवाजाने नितीन रणशिंगेचा मृत्यू झाला अशा प्रकारचा संशय निर्माण झालेला आहे। मात्र घरच्या लोकांच्या माहितीनुसार आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार नितीनला कोरोनिया एप्रिस डिसीज आणि निमोनिया नेप्टिस अशा प्रकारचा संसर्ग आणि प्रादुर्भाव झाल्यामुळेच नितीनचा मृत्यू झालेला आहे। नितीन फकीरा रणशिंगे राहणार महात्मा फुले नगर याचा काल मृत्यू झाला होता। त्यामध्ये सुरुवातीला अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती की डीजेच्या आवाजाने तो मृत्यू झाला होता, परंतु त्याच्या घरच्यांना आम्ही विचारपूस केली। त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला त्याचा आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्याला मयताचं कारण हे कोरोनरी आर्टरी डिसीज
विथ निमोनिटिस असं दिलेलं आहे. तो मागच्या 4 वर्षापासून आजारी होता आणि त्याच्यावर उपचार चालू होते. डीजेचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. तो काल सकाळपासून तिथं पडलेला होता. त्याच्यामुळे तो त्याच्या मागच्या आजाराने मरण पावलेला आहे. खरी घटना अशी आहे. नितीनचा मृत्यू हा कोणत्याही डीजेच्या आवाजाने किंवा कोणत्याही डीजेच्या आवाजाच्या कर्कशामुळे झालेला नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारचा रिपोर्ट देखील पोस्टमॉर्टम मध्ये आलेला आहे. नितीनला झालेल्या या 2 प्रादुर्भावाचा मुख्य प्रभाव हा शरीराच्या नेमक्या कोणत्या भागावरती होतो हे जरा नीट समजून घ्या. नितीनला झालेल्या कोरोनियल एप्रिस डिसीज आणि निमोनिया एप्रिस डिसीज या दोन्ही रोगांमध्ये शरीराच्या मुख्यतः करून हृदय आणि फुफ्फुस या दोघांवरती घाला घातला जातो. त्याचप्रमाणे फुफ्फुसाला ज्या शुद्ध रक्तांचा पुरवठा करणाऱ्या धमन्या असतात या धमन्यांमध्ये देखील अडथळा निर्माण झाल्यामुळे श्वासनलिकेला श्वास घेण्यासाठी त्रास उद्भवत असतो. त्याचप्रमाणे नितीनला क्षयरोगाचा देखील त्रास होता आणि मागील 4 वर्षापासून एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नितीनवरती मागील 4 वर्षापासून उपचार देखील करण्यात येत होते. त्यामुळे नितीन रणशिंगे याचा मृत्यू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये जो डीजे लावण्यात आला त्याच्यामुळे झालेला नसून तर नितीनला झालेल्या कोरोनियल एप्रिस डिसीज आणि निमोनिया एप्रिस डिसीज त्याचप्रमाणे क्षयरोग याच प्रादुर्भावामुळे नितीन रणशिंगे याचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये डीजेच्या मोठ्या कर्कश आवाजावरती लोकांनी बंदी घालावी, मोठमोठ्या प्रकारचे डीजे लावण्यात बंद करण्यात यावे अशा प्रकारचा आवाज दबक्या स्वरूपामध्ये निर्माण झालेला होता. याला कारण नाशिकमध्ये घडलेली या प्रकारची घटना. मात्र नितीनचा मृत्यू हा डीजेच्या आवाजामुळे झालेला नाही अशा प्रकारचा दस्तूर खुद्द पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील आलेला आहे. त्यामुळे ज्या लोकांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी त्यांच्या आंदोलनाशी त्याचप्रमाणे आंबेडकरी समाजातील लोकांशी कोणत्याच प्रकारचा संबंध नसताना देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये जो काही जल्लोष आणि उत्साह आनंद साजरा केला जातो याला कुठेतरी चाप बसावी यासाठीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये डीजेचा आवाज कमी करावा किंवा डीजे लावणे बंद करावे अशा प्रकारची एक चळवळ सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहे.